व्हेंटिलेटरवर असलेल्या एका महिलेसोबत तेथील नामांकित हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. पेशंटसाठी कर्मचारी वर्ग, दवाखाना हे खूप महत्त्वाचं असतं. परंतु ICU अशा ठिकाणी जिथे रुग्णाच्या नातेवाईकाला सुद्धा प्रवेश दिला जात नाही, अशा ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. अशीच एक घटना हरियाणातील गुरुग्राम येथे घडली आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर करा. मित्रांनो, ही घटना हरियाणा येथील गुरुग्राम येथे घडलेली आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ही अमानुष घटना घडली आहे. साक्षी ही एक उच्चशिक्षित तरुणी होती. पेशाने ती एअर होस्टेस होती. एअर होस्टेस म्हणलं की विविध ठिकाणी ट्रेनिंगसाठी जावंच लागतं. साक्षी ही एअर होस्टेस म्हणून काम करते. मूळची पश्चिम बंगालची राहणारी एका कंपनीत एअर होस्टेस आहे. ती कंपनीच्या वतीने प्रशिक्षणासाठी गुरुग्रामला आली होती. दरबारीपूरजवळ त्याचे 1 महिन्याचे प्रशिक्षण चालू होते. पीडिता गुरुग्राममधील सेक्टर 15 येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. पीडित महिला हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेली होती. मात्र तिला अचानक अस्वस्थ वाटल्याने ती नजीकच्या रुग्णालयात दाखल झाली. मात्र तिची प्रकृती आणखीन बिघडल्याने तिला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटल हे एक नामांकित हॉस्पिटल आहे. 6 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता साक्षी व्हेंटिलेटरवर होती. व्हेंटिलेटरवर असलेल्या व्यक्तीला हालचाल करता येत नाही किंवा तिला बोलण्याची क्षमता नव्हती. तेव्हा तिला अचानक कोणीतरी आपल्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचे जाणवले, पण ती काही बोलू शकत नव्हती. हॉस्पिटलमधील एक पुरुष कर्मचारी तिच्या प्रायव्हेट पार्टशी खेळत होता. त्यावेळी तिथे 2 हॉस्पिटलच्या महिला नर्स देखील होत्या, परंतु त्याही जोरजोराने हसत होत्या. ICUमध्ये साक्षी अत्यावस्थेत असल्यामुळे तिला हालचालही करता येत नव्हती. त्याचाच गैरफायदा तेथील पुरुष कर्मचाऱ्यांनी घेतला व साक्षीवर लैंगिक अत्याचार केला. सर्व काही जाणवत असून साक्षीला काहीही करता आले नाही आणि ती 12 एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ही महिला घरी परतली. तेव्हा तिने तिच्या पतीला या घटनेबाबत सांगितले. तेव्हा तिच्या पतीला फारच मोठा धक्का बसला. 14 एप्रिल रोजी पतीने 112 क्रमांक डायल करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. पोलीस पथक लवकरच या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवून त्याला अटक करेल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्या रुग्णालयाने निवेदन जारी केले आहे. रुग्णाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत, असे रुग्णालयाने निवेदनात म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रकर्षाने जाणवत आहे. आता हॉस्पिटलमध्ये ICU सारख्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत, तर ही गोष्ट फार निंदनीय आहे. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा.